विषयावर बोलण्यासाठी उभा आहो। आपण मला बोलण्यासाठी अनुमती दिली त्याबद्दल मी मनापासून आपला आभारी आहे। अध्यक्ष महोदय, मानव जातीच्या कल्याणासाठी माझ्या मतदारसंघामध्ये लांजी गावामध्ये आणि किनवट माहूर तालुक्यातील जवळपास 30-35 गावामध्ये आम्ही गटार मुक्त योजना केलेली आहे अध्यक्ष महोदय। आणि एवढी चांगली योजना आहे अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून सर्वांना आणि शासनाला सांगू इच्छितो अध्यक्ष महोदय, केंद्र शासनाने या योजनेचं दखल घेतलेलं आहे अध्यक्ष महोदय। त्यासाठी 2 मिनिट आपल्या माध्यमातून वेळ घेतो अध्यक्ष महोदय। माझ्या मतदारसंघातील लांजी गावामध्ये आणि 20-25 गावामध्ये आम्ही गटारमुक्त योजना केलेली आहे अध्यक्ष महोदय। या योजनाबद्दल थोडक्यात सांगू इच्छितो। स्वच्छ खड्ड्याच्या माध्यमातून 4x4चे हे खड्डे असून त्या खड्ड्याच्या मध्यभागामध्ये सिमेंटची आम्ही एक टाकी बसवतो अध्यक्ष महोदय। 4 बाजूला दगडे राहतात त्याच्या टाकीच्या बाजूला आणि त्या टाकीच्या माध्यमातून पाईपलाईनच्या द्वारे त्या टाकीमध्ये पाणी येतो, घरातलं सांडपाणी वगैरे, आणि त्या माध्यमातून स्वच्छ खड्डे आम्ही तयार केलेले आहे अध्यक्ष महोदय। माझ्या माहितीप्रमाणे 500 गावाची लोकवस्ती असेल तर तिथे दररोज या स्वच्छ खड्ड्याच्या माध्यमातून 1 लाख लिटर पाणी मुरला जातो अध्यक्ष महोदय। वर्षाला जवळपास 3,65,00,000 पाणी जमिनीमध्ये मुरला जातो अध्यक्ष महोदय। आज आपण शासनाची योजना करत आहोत, आरोग्याच्या बाबतीमध्ये असेल, पाणीच्या बाबतीमध्ये असेल, पण पाहिजे त्या प्रमाणात सुधारणा होत नाही अध्यक्ष महोदय। आणि मानव जातीवर भयंकर संकट पाणीच्या माध्यमातून, रोगराईच्या माध्यमातून उत्पन्न होत आहे अध्यक्ष महोदय। आणि माझ्या या योजनेच्या माध्यमातून याच्यापासून आपल्याला मुक्तता भेटू शकते अध्यक्ष महोदय। आपल्याला विनंती करतो फक्त 5 मिनिट मला ही योजना मांडण्यासाठी आपण वेळ देसाल अशी विनंती करतो अध्यक्ष महोदय। स्वच्छ खड्डा या योजनेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचे भयंकर गंभीर प्रश्न आहे ते सोडविण्यामध्ये आम्हाला 100% यश आलेलं आहे अध्यक्ष महोदय। आजची परिस्थिती अशी आहे की त्या गावामध्ये विंधन विहिरीला 300-400 पाणी लागत नव्हतं अध्यक्ष महोदय। आज त्या जागेवर विंधन विहिरीला 100-150 पाणी लागतो अध्यक्ष महोदय। आणि दुष्काळी परिस्थिती असता वेळेसही त्या गावाच्या विहिरीमध्ये 3-3, 4-4 मीटर पर्यंत पाण्याची पातळी वाढलेली आहे अध्यक्ष महोदय। अशा चांगल्या योजनाबद्दल मी बोलत आहोत अध्यक्ष महोदय। गटार मुक्त केल्यानंतर त्या गावाची रोगराई मुक्त होते अध्यक्ष महोदय। गटार मुक्त गाव झालं की दुसऱ्याच दिवसापासून अध्यक्ष महोदय त्या गावामध्ये मासी असं वगैरे काही दिसणार नाही अध्यक्ष महोदय। एवढं चमत्कारिक काम आम्ही आमच्या मतदारसंघात करत आहोत अध्यक्ष महोदय। त्यासाठी मी सांगू इच्छितो या महत्वपूर्ण बाबीमध्ये मी सांगू इच्छितो की संपूर्ण महाराष्ट्रावर, देशावर, मराठवाड्यावर पिण्याचं पाण्याचं रोगराईची भयंकर परिस्थिती उद्भवलेली आहे अध्यक्ष महोदय। ते कमी होत नसताना आम्ही माहूर तालुक्यातील लांजी गावामध्ये नांदेड जिल्ह्याच्या लांजी पॅटर्नच्या माध्यमातून ही योजना आम्ही राबवत आहोत अध्यक्ष महोदय। या योजनेची दखल अध्यक्ष महोदय एकच मिनिट, या योजनेची दखल केंद्र शासनानेही घेतलेली आहे अध्यक्ष महोदय। या योजनेचे आमचे जिल्हा परिषदचे मुख्य अधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिल्लीमध्ये जाऊन प्रेझेंटेशन केलेलं आहे अध्यक्ष महोदय आणि प्रोजेक्शन केलेलं आहे। आणि या माध्यमातून आज माझ्या लांजी गावामध्ये माहूर तालुक्याच्या प्रत्येक आजूबाजूच्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, अधिकारी, आजूबाजूच्या राज्याचे, तेलंगणा असेल, हरियाणा असेल, पंजाब असेल, या राज्याचे